आज भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन जो आहे तो मोठ्या उत्साहाने सर्वच जण साजरा करत असतात। मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे नेहमीच वेगळ्या कारणासाठी वेगळ्या दिवशी चर्चेत असते। आजचं कारण प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्तानं आज मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये एक गाडी जी आहे ती सहभागी झालेली आहे। माझ्या मागे तुम्ही जी गाडी पाहत आहे ती मुंबई फायर ब्रिगेड म्हणजेच मुंबईची अग्निशमन दलाची गाडी आहे। विशेष म्हणजे ही गाडी जी आहे ती आपण बघतोय ती 1937 साली तयार करण्यात आलेली लंडनच्या लेलँड या कंपनीत तयार झालेली ही कार असून आगीचा बंब जे मुंबईमध्ये फायर ब्रिगेडला जुन्या नावाने ओळखलं जायचं ते आगीचा बंब या नावाने ओळखली जात होती। मात्र 1900 जवळपास 41ला जी आहे ती ही गाडी मुंबईच्या अग्निशामक दलाचा एक भाग झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीला टर्न टेबल शिडी म्हणजे त्यावेळची सर्वाधिक अत्याधुनिक अग्निशमन दल जे आहे अग्निशमन गाडी जी आहे ती म्हणून ओळखली जायची। आणि सर्वात विशेष म्हणजे 1941 साली ही मुंबईमध्ये आलेली होती आणि त्यावेळेस मोठमोठ्या ठिकाणी ज्यावेळेस आग लागली जायची त्यावेळेस हा जो आगीचा बंब जो आहे तो आग विझवण्यामध्ये जो आहे तो कार्यरत असायचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला टर्न टेबल शिडी जी म्हटले जायचं तर याच कारणामुळे की याच्यावरती जी आपण बघतोय ही जी शिडी आपण बघतोय ती जवळपास 37 मीटर उंच अशी शिडी असायची आणि त्यामुळे 1941 साली जागतिक स्तरावरती ज्या नावाजलेल्या आगीचे बंब होते त्यापैकी ही एक आगीचा बंब होता। आणि आता ही कार जी आहे ती पुन्हा एकदा जी आहे ती जतन करण्यासाठी मुंबईच्या अग्निशमन कार्यालयामध्येही ठेवण्यात येणार आहे। तेव्हाची अग्निशमन दलाच्या गाड्या कशा असायच्या त्याच्यामध्ये कोणते आधुनिक फीचर होते हे या कारद्वारे आपल्याला पाहायला मिळते। आपण आणखीन काही फीचर जे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही गाडी 1941ला कार्यरत करायची आणि आजच्या अग्निशमन दलामध्ये असलेल्या गाड्या आणि त्या 1941 मध्ये त्या गाड्यांमध्ये काय काय फरक होता। सर काय सांगाल की तेव्हाच्या अग्निशमन दलामध्ये या ज्या गाडी असायच्या आणि आत्ताच्या अग्निशमनच्या गाड्यात याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? फार अत्याधुनिक झालेलं आहे सिस्टम। त्यावेळचे बघाल तर तुम्ही ही फायर इंजिन बघू शकताय। जसं तुम्ही सांगितलं 1937 मॅन्युफॅक्चर्ड लेलँड मोटर्सने मॅन्युफॅक्चर्ड केली होती आणि आपल्याकडे 24/9/1941 1941ला ही गाडी रजिस्टर झाली आणि त्यानंतर ही गाडी वापरात येण्याला लागली आणि ती बिफोर इंडिपेंडन्सच्या काळात बरेचसे असे कॉल केले आणि ही साक्ष आहे 1944ला गोदामामध्ये जी भीषण आग लागली होती आणि त्या ठिकाणी आपले बरेचसे जवान शहीद झाले होते कारण त्यांना अननोन होतं की ॲम्युनिशन्स आहेत त्या बोटीमध्ये। हे झालं होतं डॉकमध्ये BPDला बॉम्बे पोर्ट ट्रस्टला आणि त्या घटनेची ही गाडी साक्ष आहे। आणि त्यावेळी मला वाटते या गाडीसोबत वॉटर ॲप्लायन्सेस सोबत जावेत कदाचित, कारण का पाण्याचे टँकर्स नाही दिसत आहेत। कारण आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये इनबिल्ड वॉटर टँकर्स आहेत, इनबिल्ड रेस्क्यू इक्विपमेंट्स आहेत, लॅडर्स आहेत, तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा नंतर रिडेव्हलपमेंट होऊन बऱ्याच सुधारणा होऊन आत्ताच्या ज्या फायर इंजिन त्या आपल्याला पाहायला भेटतात या पूर्वीच्या गाड्यांनुसार। सर 1944ला ही गाडीने एका मोठ्या मुंबईमध्ये लागलेल्या एका मोठ्या अग्निकांडची जी आहे साक्षीदार आहे। आता याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत आणि ही गाडी आता कुठे ठेवण्यात येणार आहे? ही ॲक्च्युली गाडी जतन करण्यात येणार आहे, ती भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये जतन करून ठेवण्यात येणार आहे। आणि पूर्वी कसं असायचं की काही फंक्शन आलं की विंटेज गाडी फक्त जागेवर असायची, आता ही गाडी आपण रोड टेस्टिंग करू शकतो। ही गाडी खरंच चालते, मी सांगतोय म्हणून नाही की आम्ही बघितली आहे, कारण का आम्ही ठाण्यावरून भायखळ्याला एक 40 किलोमीटर तिला चालवत आणलेली आहे आणि हिला स्वतःचं पेट्रोल इंजिन आहे ती आणि पेट्रोल तिला 180 लिटर्सचं पेट्रोल आहे आणि 6 पिस्टनचे इंजिन आहे। आणि तुम्ही बघाल तर जे पूर्वीचे खरोखर पिस्टन्स आहेत तो आवाज येतो गाडीचा फायरिंगचा तो असं वाटतं विंटेज व्हेकलच चालवतो आहे। आणि आपले नॉर्मल गिअर्स आहेत, जसा फक्त रिव्हर्स आहे त्याला फक्त खेचून पाठीमागे टाकावा लागतो, बाकी 4 गिअर आहेत आणि बाकी PTO दिलेला आहे। त्या PTOवरती जर तुम्ही पूर्ण गाडीची इंजिन या गाडीची पॉवर आहे 49.5 HP हॉर्स पॉवर आणि ती पूर्ण पॉवर आपल्याला पाठीमागे लॅडर ऑपरेशनला द्यावी लागते, तेव्हा आपण PTO टाकतो। PTO टाकल्यानंतर पॉवर पूर्ण इथे येते आणि हा आहे तो त्याचा पूर्ण ऑपरेटिव्ह गिअर आहे। हा आहे त्याचा क्लच टाईप म्हणा मास्टर लिव्हर आणि हे अप डाऊन राईट लेफ्ट आणि इन अँड आउट, तर याच्यावरती ती पूर्ण ऑपरेट होते। मी सांगतो म्हणून नाही, खरंच ऑपरेट होते। पण ही गाडी जेव्हा ऑपरेट करत असतो किंवा एखाद्या ठिकाणी आग लागते तेव्हा या गाडीवरती साधारण किती अग्निशमन दलाचे जवान अधिकारी काम करत असतात या एका गाडीवर? ह्या गाडीवरती पूर्वी त्या काळाचं
आपल्याला एवढं नॉलेज नाही आहे की किती जवान असायचे, पण आमच्या वेळी जेव्हा घेऊन जातो फायर इंजिन्स, त्यावेळी एक ड्रायव्हर असतो, लिडिंगला ऑफिसर असतो, ते तर असायचे त्यांच्यासोबत, आणि सोबत 2 फायरमन. कारण का ह्या 4 जणांना ही गाडी ऑपरेट गाडी ऑपरेट करायची होती. आणि सध्याची जी अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये एका फायर इंजिन सोबत किती अग्निशमन दलाचे जवान असतात? आम्ही 7 जण असतो, 7. एक ड्रायव्हर, एक त्या फायरमनचे लिडिंग फायरमन असतात, 4 फायरमन आणि एक अधिकारी ऑफिसर. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगीचा बंब असं म्हणून या जुन्या कारला म्हटलं जायचं. आत्ताचं आग लागली आणि तेव्हा जेव्हा आग लागायची तेव्हाचा जो आवाज असायचा अलर्ट करण्याचा, तो आत्ता सेमच आहे की या कारचा वेगळा आहे आणि आत्ताच्या कारचा वेगळा आहे? नाही, आता ह्या कारचा थोडासा डिफरंट आहे. ह्या कारला तुम्ही बघाल तर स्वतःलाच अशी बेल दिलेली आहे, आणि आपल्याकडे डायरेक्ट सायरन अटॅच केलेले आहेत. तेव्हा सायरन अटॅच केलेले नव्हते, तर ते बेल ऑपरेटेड आहे ना, ते त्याला इलेक्ट्रिकचा सप्लाय दिलेला आहे. तर तिथे बटन दाबलं की तो बेल ऑटोमॅटिकली रंग होत जायचा, आणि पूर्ण जिथे तुम्ही इन्सिडेंटपर्यंत जाणार तिथपर्यंत तो रंग होत जायचा. सर, शेवटचा प्रश्न, 1944च्या अग्निकांडाचा एवढा मोठा साक्षीदार असताना ही विंटेज कार, हा आगीचा बंब नेमकं किती प्रेरणादायी ठरतं जवानांसाठी? फारच प्रेरणादायी ठरतो. कारण का आता तुम्ही जेव्हा इथे बघताय की सरांनी जसं सांगितलं, आपले फडणवीस साहेब आले होते, त्यांनी सांगितलं होतं की पुनर्जीवन, एखाद्या गोष्टीला तुम्ही जीवन दिलं आहे पुन्हा, तर ते जीवन दिल्यामुळे आता ही गाडी अशी वाटते की खरोखर मुंबई अग्निशमन दलाचा प्राईड आहे. तर आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी होते. आपण बघतोय की मुंबई फायर ब्रिगेड यांच्या ताफ्यामध्ये 1944 साली एका मोठ्या अग्निकांडाचा साक्षीदार असलेल्या आणि अग्निकांडाला जे आहे ते आग विझवणारी ही विंटेज कार जी आहे आपण बघतोय, जी आगीचा बंब म्हणून पूर्वी ओळखली जायची. आणि आपण बघतोय की कशा प्रकारे या गाडीचं जे आहे ते मोठ्या इंजिन लावलेलं आहे. त्याचबरोबर आता जे आपण सायरन बघतोय ते सायरन नसायचे, तर अशा प्रकारच्या घंट्या ज्या आहेत त्या घंटी असायची. आणि साधारण 4 जण या विंटेज, म्हणजे आपण आगीचा बंब जो आहे तो बघतोय, टर्न टेबल शिडी ही केवळ वाहन नव्हे तर एक युगप्रवर्तक वारसा असल्यामुळे ही आता मुंबईच्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयामध्ये, भायखळा इथे जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी ही गाडी असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर का म्हटलं जातं, त्याचं कारण हे की 1937ला लंडनच्या लेलँड या कंपनीमध्ये तयार झालेली हा आगीचा बंब 1941मध्ये मुंबईमध्ये पोहोचला. 44ला मोठ्या अग्निकांडामधून याच आगीच्या बंबने जे आहे ते मुंबईकरांना वाचवलं होतं. त्याचा साक्षीदार हा आगीचा बंब आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 2026मध्ये या गाडीला पुन्हा पुनर्जीवित करण्यात आलेला आहे. आणि मुंबईच्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयामध्ये सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारी, खास करून अग्निशमन दलाच्या जवानांना प्रेरणादायी ठरणारी हा नवीन फायर ब्रिगेडचा जो ही कार आहे ती नक्कीच सगळेजण पाहायला येतील. आणि मुंबईच्या हेरिटेजमध्ये आणखीन एक भर पडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.